मी नीना. वेलकम टू सासभाऊ नोकझोक रेसिपीज. आज आपण करतोय उपवासाचे पॅटीस. मग त्याच्यात आपण सुरण घालतोय आणि कोनफळ घालतोय. तर आपण हे कोनफळ आहे. आता मला सफेद मिळाले. तुम्हाला जर कोनफळी मिळाल तर कोनफळी घ्या. एक साधारण हे 100 ग्रॅम कोनफळ आहे. सुरण आहे, मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि हे भाजणी आहे. भाजणी कशी केली? वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाणा, जिरं हे सगळं भाजून मी त्याचं वाटून भाजणी केलेली आहे. हे मीठ आहे, एक लिंबू, थोडंसं आलं किसून घेतलंय मी आणि कोथिंबीर आहे. तर कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही जर वापरत नसाल तर नका घेऊ, पण मी वाटेवर मी कुकरमध्ये याला जवळजवळ 3 शिट्या काढून बाफून घेतले आणि ते आता किसून घेते मी. कोनफळ आणि सुरण मी किसून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण एक एक वस्तू टाकूया. आता याच्यात आपण मिरची टाकतोय, कोथिंबीर. कोथिंबीर तुम्हाला नको असेल तर नको टाकू. आलं जरासं, मीठ चवीप्रमाणे, शेंगदाण्याचा कूट तो जरा भरपूर टाका आणि हे पहिले मळून घ्या. लिंबू पिळतोय. लिंबू पिळून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यात खूप पाणी जाते, मग असं लिक्विड लिक्विड होते. तर आवाज माझं झालेलं नाही आहे, पण असं जर कधी झालं तर ही आपण भाजणी घेतली आहे ना, ही थोडीशी 1 चमचाभर किंवा जसं आपण वाटेल तसं टाकायचं. आता मी थोडंसंच घेते कारण का माझं घट्ट झालं आहे. ह्याच्यात पाहिजे तर तुम्ही बटाटा पण टाकू शकता, गाजर टाकू शकता, जशा व्हरायटी कराल तसं तुम्ही पॅटीस करून घ्यायचे. आता हे मी जे भाजणीचं पीठ केलेलं आहे, तुम्ही नाही घरी केले तर आधी भाजणी पण विकत मिळते. आणि जरा गरम झाल्यावर पॅटीस ठेवायचे. म्हणजे दोन्हीकडनं खरपूस करून घ्यायचे. आपले पॅटीस तयार आहेत. चटपटीत सुरण आणि कोनफळाचे पॅटीस तयार आहेत. याच्यात तुम्ही व्हेरिएशन खूप खूप करू शकता आणि तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा. तर बघत राहा सासभाऊ नोकझोक रेसिपीज. थँक्यू.